तेवढंच सेन्सिबल क्रिकेट दाखवायचं, कारण की विकेट इम्पॉर्टंट आहे. शेवटपर्यंत कॅप्टनला खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं. जर संघाचा कर्णधार एक मोठा दिलासा देईल टीमला, तर टीम एक चांगल्या स्थितीमध्ये या मॅचमध्ये पाहायला मिळेल. 15 धावात एक बॅट्समन बाद झाला. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली. 2 चेंडूमध्ये 5 पहिल्या बनलात मुजीबच्या अगेन्स्ट. कालही प्रभावित केलं या खेळाडूनं. ज्यावेळेला नवाज खान सारख्या खेळाडूला थांबवण्याचा कारनामा, जो वादळ भिरभिरत होता त्याला शांत करण्याचं काम मुजीबनंच केलं होतं. पुढचा बॉल कुणाल कोंडालकरने ज्या पद्धतीने मागच्या ओव्हरमध्ये शॉट खेळला होता तो षटकारासाठी होता. हा चेंडू चौकारासाठी आहे. क्रॅकिंग 4 पाहायला मिळतोय आणि विकेटच्या बिहाइंड खेळलाय. त्यामुळे हा चेंडू ज्या गतीने गेलाय ना, जणू काही मैदानाला आग लावत हा चौकार गेलाय. 4 धावांसाठी हा फटका जरूर असेल. इंडिया वॉरियर्स न्हावे संघाकडून कुणाल कोंडालकरला ॲज अ वन डाऊन बॅट्समन आणले. क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी असं म्हटलं जातं. प्लॅनिंग तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. प्लॅन मध्ये बदल केला, सक्सेसफुल होत आहेत. यावेळी सुद्धा तीच दिशा गोलंदाजाची दशा केली आहे. गोलंदाज हतबल झालाय. गोलंदाजाची भंबेरी उडवली. कुणाल कोंडालकर इज ऑन फायर नाउ. कम ऑन डीजे. वरती आपलं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या वतीने ज्यांनी खेळपट्टीसाठी बरीचशी मेहनत घेतली आहे अशा दत्ताजी महागावकर साहेब यांना विनंती असेल आपण यायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर अवधूतजी प्रजापती साहेब यांची मनपूर्वक आभार. त्यांच्या वतीनं वायफायच्या सुविधेसाठी आम्हाला खूप सारी मदत लाभली आहे आणि त्यांचेही मनपूर्वक अभिनंदन. यस, पूर्ण फ्री वायफाय ज्यांच्या वतीने देण्यात आला अवधूतजी प्रजापती साहेब यांचे मनपूर्वक आभार आहे. कारण की बघा, रोहा तालुक्यातील मित्रपरिवार एकत्रित आलेत आणि एक दमदार क्रिकेटचा सोहळा खऱ्या अर्थानं एक स्पर्धा रोहेकरांच्या उत्कर्षासाठी तळागाळातील खेळाडू एकत्रित आणले. एक क्रिकेटचा महासंग्राम सजवण्यात आले आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस यशाकडे चालला. मोठ्या विजयाच्या शोधामध्ये हे 2 महत्त्वपूर्ण संघ, एका बाजूला इंडिया वॉरियर्स न्हावे, त्यांच्या विपक्षामध्ये वैष्णवी 11 कोलाड, यश पारंगे यंग टॅलेंटेड खेळाडू बहुचर्चित राहिलेत आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहिलं तर दीपक गंबे अनुभवी खेळाडू, तेही खूप चर्चेचा विषय राहिलेत. यावेळचा हा बॉल फ्रंट फुटवर येऊन ड्राईव्ह करायचा होता, प्लेस करायचा होता, थांबवायचा होता बॉलला हलक्या हाताने, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटलाय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये सर्कलमध्ये खेळाडू होता, त्या खेळाडूने चेंडूला अडवले. फिल्डिंगची व्यवस्था 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जर आपण पाहिली राईट हँडेड बॅट्समनसाठी डीप मिड विकेट आणि स्क्वेअरलेगच्या अगदी मध्ये एक खेळाडू लावलाय. एक लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि खरोखरच स्तंभ टू स्तंभ गोलंदाजी होणार हे मात्र निश्चित आहे. कॅप्टन काय करेल फलंदाजी करत असताना? यावेळी हलक्या हाताने चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. शॉट बॅक पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जोपर्यंत फील्ड करेल धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होईल. अतिशय चांगली गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून मागील 2 चेंडूंवर पाहायला मिळाली. संयमी भूमिकेने खेळलेले 2 फटके सुद्धा दोनही फलंदाजांकडून पाहायला मिळाले आणि त्यांना माहीत आहे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. कारण दोनही संघांनी एक सामना जिंकलेला आहे. काल एकाने जिंकलाय, आज एकाने जिंकलाय. पण मोमेंटमचा जर विचार केला हर्षल जर आपण, तर खरोखरच फलंदाजी करणारा इंडिया वॉरियर्स या संघाच्या बाजूने मी मोमेंटमचा जो आपण पोल आहे तो त्यांच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय. कारण आजच्या दिवसामध्ये त्यांनी बॅटिंग केलेली आहे, आजच्या दिवसामध्ये बॉलिंग केलेली आहे. आतापर्यंत 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 25 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. फलंदाज ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर बाद झाला त्यानंतर कर्णधाराने स्ट्रॅटेजीमध्ये बदल केला. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमच्याकडे प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी असणं फार गरजेचं आहे. पॉवर प्लेची 2 ओव्हर हर्षल समाप्त झालेले आहेत. 25 धावा आहेत, 1 विकेट आहे आणि पुन्हा एकदा यश पारंगे यंग टॅलेंटेड खेळाडू मॅन फ्रॉम नागोटने वेलशेत. यस, पहिला बॉल फेकली या बाईचा. समोरचा बॉल अगदी हवेत उडवला, लांबी कमी गाठली आहे, उंची बरीच आहे बॉलची. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कोणती चूक नाही आहे. सर्वाधिक मोठा धक्का, एक महत्त्वपूर्ण विकेट. टीमचे कॅप्टन दीपक गंबे मैदानाच्या बाहेर.
आणि त्यांचं गीत ऐकवत असा आमचे डीजे मास्टर खूप सारे धन्यवाद. आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजाचा विचार करतोय. पहिल्याच चेंडूवर पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर यश पारंगेवर आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कर्णधाराने घेतला होता एनडीआर न्हावी संघाच्या, परंतु त्याचा प्रयत्न त्याच्याच अंगलटी आला आणि संघ अडचणीत सापडलेला असताना काय घडणार काय बिघडणार. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय, नाव असेल सचिन मोहिते. यस, सन्माननीय अस्मितजी रणदिवे साहेब यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी सन्मान करण्यासाठी विनंती करेन राजूदादा केरकर यांच्या शुभ हातानं आपण रोहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं अस्मित सरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करतोय. धन्यवाद, आपण वेळातून आला, त्या स्पर्धेची शुभ आवडली त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत. यश पारंगे पुढचा बॉल, डान्सिंग डाऊन पुढे सरसा फटफट खेळला. अगदी आपण पाहतो लॉंग ऑफ आणि डीप कव्हरच्या मधोमध बॉल चालला. एक सिंगल निश्चितपणे तिकडे मिळेल. एक धावेवरती समाधानी मानावं तेवढंसं लागतं. बघा सचिन मोहिते मैदानाच्या आतमध्ये आले, ज्यावेळेला टीमचे कॅप्टन खऱ्या अर्थानं मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आता खेळीला सावरायचा आणि तदनंतर कुणाल कोंडाळकरला एक साथीची गरज आहे, ती साथ लाभली जाईल का. 7 बॉलमध्ये 16चा खेळ कुणालचा झाला, एक बॉलवरती एक सिंगल मिळाली आणि अशी स्थिती आतापर्यंतची 26 पर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एनडीआर वॉरियर्स. अगदी पार्टनरशिपचा ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, ही पार्टनरशिप फार महत्वाची राहणार आहे आणि रोल अदा करते सुद्धा तशा पद्धतीचा. यश पारंगे पुढील चेंडू कुणाल कोंडालकरसाठी यावेळी कव्हर ड्राईव्ह केलाय, परंतु ज्या पद्धतीने मर्यादे कक्षेचा बाहेरचा चेंडूला थोडासा मारण्याचा मोह आवरला नाही कदाचित फलंदाजाला, परंतु त्या चेंडूवर 2 धावा सुद्धा मिळाल्या कारण गॅपमध्ये स्ट्रोक खेळलं. कारण मला राहुल द्रविड आणि त्यांचा खेळ नक्कीच आवडतो आणि आवडायचा सुद्धा, कारण ज्या पद्धतीने ते खेळायचे गॅपमध्ये जास्त स्ट्रोक खेळायचे, अलॉंग द कार्पेट स्ट्रोक खेळायचे, त्यामुळे त्यामध्ये विकेट पडण्याचा धोका नसतो आणि खरोखरच तशा पद्धतीची रणनीती इथे कुणाल कोंडालकरकडून पाहायला मिळते. आज अन आयकॉन खेळाडू, परंतु एच अँड विकेट टेकन बाय यश पारंगे. फलंदाज कुणाल कोंडाळकर याच्या खेळीचा अंत होत आहे. सम्राट का होता है आटा और आउट होने वाले बल्लेबाज को हम कहते हैं टाटा बाय बाय. बाहेरचा चेंडू जवळ जी वाईड लाईन होती त्या लाईन वरून जाणारा चेंडू होता. पडल्यानंतर अँगलने चेंडू ज्या पद्धतीने गतीने गेला आणि गतीवर स्वार होणाऱ्या गोलंदाजाला मिळाले विकेट, केलंय कमबॅक. 28 धावा 3 विकेट. एनडीआर वॉरियर्स संघ, नवीन फलंदाज सतीश दाखल झालेत. एकंदरीत आपण जर पाहिलं ना, कॅप्टन मैदानावरती थांबणं किती गरजेचं होतं. ज्या वेळेला महत्वपूर्ण खेळाडू खेळपट्टीवरती खेळ करत होते दीपकजी गंभे, त्याच वेळेला ते बाद झाले. त्यानंतर प्रेशर आला कुणालवरती, मग बाहेरचा चेंडू त्याच्यासोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न झाला, बॅटची लिडिंग एज घेतली, तिकडे ते मात्र बाद होताना पाहायला मिळाले. 3 विकेट अत्यंत 3ही विकेट यश पारंगेच्या नावावरती. हे महत्वाचा, कारण की ते टीमचे कॅप्टन आहेत. यंदाचा हंगाम त्या खेळाडूने गाजवला आणि कालही बॅटिंग करत असताना बॉलिंग करत असताना अव्वल दर्जाचा खेळ ज्यानं केला तो यश आता अगदी वैष्णवी 11 कुलाट संगीतसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा चालू करतोय. या खेळाडूला मी वेल्सेसच्या मैदानावर एका टुर्नामेंटमध्ये पाहिलं होतं. थोडीशी शरीरयष्टी बारीक होती, परंतु आता फिटनेसवर खूप लक्ष दिलं या खेळाडूने. मजबूत शरीरयष्टी आणि डोक्याचा वापर करून गोलंदाजी करतोय, बलंदाजी सुद्धा करतोय, गोलंदाजी सुद्धा करतोय आणि संघाचं नेतृत्व सुद्धा करतोय. हर्षल, आपण बऱ्याच वेळा पाहिलंय हे जे 3 जे आपण ज्या गोष्टींचा विचार केलाय, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि कॅप्टन्सी, नेतृत्व, हे करणं फार कठीण आहे. कोणालाच जमलं नाही. भले भले खेळाडू यामध्ये उद्ध्वस्त सुद्धा झाले, त्यांचा करिअर सुद्धा समाप्त झालंय. ॲट अ स्टार्ट ऑफ करिअर यश पारंगे खूप चांगल्या रीतीने या सर्व फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी करतोय. यस, निश्चित. यावेळीचा ट्रॅकर होता, समोर फटका खेळला आणि यस फटका चांगला टायमिंग प्रॉपर केला, बॉलला हवेत उडवलं, अगदी उचलून फेकून दिले लॉंग ऑनला, सीमा पार हा षटकार.
मी विनंती करेन टीम श्री चोंडेश्वरी कडसुरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम श्री जोगीरदेव प्रसन्न स्वरराज अग्रवीन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे वाटचाल करा. 3 ओव्हर नंतर पुढे आपल्याला टॉस कंप्लीट करायचा आहे. येस, इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये 2 कॅप्टन टॉस साठी यायचंच आहे अथवा तुम्हाला पॅनलाइज केले जाईल. या गोष्टीकडे लक्ष वेधेन. प्रत्येक दिवसामध्ये आपल्याला बरेचसे सामने दिवसभरामध्ये खेळवायचे आणि त्यासाठी तुमचं सहकार्य खूप सारं महत्त्वाचं राहील. टीम श्री चोंडेश्वरी कडसुरे आणि श्री जोगीरदेव प्रसन्न स्वराज्य अग्रवीन दोन्ही टीमला विनंती करेन. यस, आपण चालू मॅचच्या दिशेने आपण जाऊया. ज्या वेळेला मी कौतुक एका गोष्टीचं करेल, आमचे कॅमेरामॅन परेश आपण पाहिले, ज्या वेळेला बॉल सीमारेखेच्या पलीकडे गेला ना, अगदी सिक्सर सुप्रीमोचा लोगो सुद्धा दिसला लाईनवरती. ज्या वेळेला तो बॉल फॉलो करत होता. पूर्णपणे रोहा स्पोर्ट्सचं हे श्रेय आहे आणि त्यासाठी निश्चितपणे आपण पाहतो या स्पर्धेसाठी आपल्याला जे प्लेअर ऑफ द डे साठी सायकल लाभलत तर म्हणजे स्मरण रोशन मोरे यांच्या वतीने एक सायकल देण्यात आली आहे. श्रीकांतजी पंडित यांच्या वतीने एक सायकल देण्यात आली आहे. सन्माननीय अक्षय स्मृती आणि तानाजी देशमुख साहेब यांच्या वतीने ही सायकल देण्यात आली आहे. सन्माननीय अगदी बरीचशी पारितोषिकं आहेत हर्षल आणि या पारितोषिकांनी भरलेली ही स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा या सर्व दात्यांनी दिलेल्या त्या सर्व दात्यांचा सुद्धा मी धन्यवाद मानतोय. यावेळचा हा बॉल 4थ्या ओव्हरचा पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार येतोय. अतिशय चांगली सुरुवात. ज्या पद्धतीने सूर्याने प्रखरता दाखवले आणि तीच प्रखरता फलंदाजाच्या बॅटमधून सुद्धा पाहायला मिळाली. मुजीबचा हा चेंडू मिडल स्टंप वरून चेंडूला या ठिकाणी पुल केलंय. पॉवरफुल हिट 4 धावांसाठी. प्रयत्न केले जातात पण आज एका फटक्याची जरूर चर्चा राहील. कुणाल कोंडालकरनं जो फटका खेळला होता पण तो फटका युट्यूब वाहिनीवरती आपला कॅच झाला नाही. लाईट नव्हती त्यावेळेला पण त्या दरम्यान आपण पाहतो अजून एक बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला. हा बॉल वाईड आहे. एक अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होईल आणि अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण पाहतोय तब्बल 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक मार्गस्थ मुजीब समोर आहेत सतीश. फुलटॉस बॉल होता. चांगल्या पद्धतीचा फटका 22 मिनिट विकेटच्या दिशेला चालला. यश वेगाने तिकडून येताना पाहायला मिळतील आणि अजून एक सिंगल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. बघा शांत सुरुवात आहे सर. एकंदरीत आपण जर पाहिलं ना या मॅच मध्ये धावा येतात, धावा बनल्या जातात, सिंगल डबल चालू आहे आणि त्या पलीकडे एकाच चौकार आणि एखादा षटकार सुद्धा जोडला जातोय. हे इम्पॉर्टंट आहे. हे गरजेचं आहे कारण सेन्सिबल क्रिकेट आणि खराब चेंडूवर मोठा प्रहार या गोष्टी आवश्यक असणार आहेत या मॅच मध्ये. मुजीबचा हा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पुढे सरसावून चेंडू भिरकावून दिलाय. लॉंग ऑनच्या वरून कदाचित हा चेंडू हाताला स्पर्श फटका होता. पुढे सरसावून मारला. क्षेत्ररक्षकाने अडवण्याचा प्रयत्न केलाय. कॅच पकडायचा की चेंडू अडवायचा या ज्या 2 गोष्टी मनामध्ये आल्या, संभ्रम निर्माण झाला आणि त्यामध्येच ज्या प्रकारे चेंडूने सीमारेषा पार केली. पंचांनी 2 हात आकाशाकडे गेले 6 धावांसाठी. 47 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळी हलक्या हाताने चेंडूला कट करायचं होतं. टप्पा चांगला होता. गती काढून घेतली होती. बॉल थोडासा अनएक्सपेक्टेड खाली राहिला. एक्सपेक्टेशन ऑलवेज डिस्ट्रॉय यू. मी नेहमी असं म्हणत असतो आणि हे एक्सपेक्टेशन कदाचित रीड करता आलेलं नाही. ते जे माइंडसेट होता गोलंदाजाचा तो रीड करता आलेला नाहीये. त्या दरम्यान डॉट बॉलची होते.
यावेळचा हा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक अगदी बरोबर लावलाय आणि अकॉर्डिंग टू फिल्डिंग ही जी गोलंदाजी आता या चेंडूवर झाली ती खूप चांगल्या पद्धतीची होती. निश्चित आपण पाहतो इकडे 4 षटकांचा खेळ संपला. 48 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. 3 फलंदाज बाद झालेत. बघा ज्या वेळेला दीपक गंभे बाद झाले त्यांच्या मागोमाग लगेच कुणाल कोंडलकर बाद झाले, पण तिथून पुढे खेळीला सावरण्याचं काम सतीश आणि सचिननं चांगलं केलं. हे एस फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये चांगलं कामकाज करतं टीम इंडिया वॉरियर्स न्हावे संघासाठी. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 48 धावा आलात. अशा पद्धतीची स्थिती शेवटपर्यंत चालू राहिली तर या सामन्यामध्ये 60-70 प्लस धावा निश्चित बघायला मिळतील. सकाळच्या सत्रामध्ये थोडी नाराजी व्यक्त केली, फक्त 55 धावा झाल्या होत्या, एक छोटी टोटल पाहायला मिळाली होती आणि एक मोठा विजय मग इंडिया वॉरियर्स न्हावे टीमने आपल्या नावावरती केला. पण त्याच वेळेला जशी दुसऱ्या मॅचला सुरुवात झाली आहे ना, 2 मजबूत संघ म्हणजे 2 संघ पहिला सामना जिंकलेत आणि आता एक मोठ्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. त्या टॉप 12चा इथून प्रवास त्यांना चालू करायचा आणि त्यासाठीची लढत जशी सुरू झाली आहे तसा संघर्ष वाढला, मेहनत वाढली आणि मॅचही चांगल्या पद्धतीची बघायला मिळते. प्रवास तितकासा सोपा नव्हता, कारण पहिल्या चेंडूवर इंडिया वॉरियर्स संघाची विकेट पडली होती. त्यानंतर कुणाल कोंडलकर आणि ज्या प्रकारे कर्णधाराने बॅटिंग केली त्यामुळेच 48 धावांच्या 49 धावा होतील. कारण 5व्या षटकाला जसा प्रारंभ होतोय गोलंदाज सन्नीने इथे फन्नी चेंडू टाकलाय. धावसंख्या 1ने वाढ झाली, 49 धावा आहेत. परंतु मी लाईट गेली होती त्यामुळे आपण त्या चेंडूला एक्सप्लेन करता आलं नाहीये. कुणाल कोंडलकरचा जो फटका होता मैदानावर पिन ड्रॉप सायलेन्स होता आणि त्यानंतर वाह काय शॉट होता असा आवाज सर्वांच्या तोंडातून आला. मी पुन्हा एकदा या आता कौतुक करेन कुणाल कोंडलकरचं त्या शॉटसाठी, कारण पॅडल स्वीप आणि एवढा फाईन लेग किंवा लॉंग लेग किंवा थर्डमॅन क्षेत्र आपण बोलतो ना, एवढा फाईन खेळला ना, विकेटच्या बिहाइंड खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक होता. कदाचित लाईव्ह असतं तर ती रील एवढी फेमस झाली असती ना, कुणाल कोंडलकरचे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स सुद्धा खूप वाढले असते. तत्पूर्वी पुन्हा एकदा या मॅचकडे जातोय. सनीचा हा चेंडू एज घेऊन थर्डमॅन क्षेत्रात चेंडू फरार होईल 4 धावांसाठी. आपण पाहतो 4 धावा आल्या. चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढतीये. 53 धावा धावफलकावरती. सनी जाधव चांगली गोलंदाजी चालू होते, ते फटके सुद्धा चांगले खेळले जातात. आता आपण पाहतो डी पॉइंटला फटका सजवला, क्षेत्ररक्षक वेगाने येतात. तिकडे आपण पाहतोय पिंटा साना बॉलच्या खाली आहेत. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावीसाठी पलटले, बघता बघता 2 धावा सुद्धा पूर्ण झाला. तिसऱ्या धावेचं मानस इकडे धाडस होणार नाही. या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना एकंदरीत आपण पाहतोय 55 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली बॅटिंग चालू आहे. सचिन मोहिते त्यांच्या साथीला आपण पाहतोय सतीश आहेत. 8 बॉलचा सामना केला, 20 वरती खेळतात सचिन. तिकडे मात्र 4 चेंडूचा सामना करत असताना 6 वरती खेळतात सतीश. चांगली बॅटिंग चालू आहे. याही वेळेला आपण पाहतोय सरळ बॅटने धावा येत होतात, तिथे पुन्हा स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. वारंवार प्रयत्न केले जातात, काहीतरी नवीन करायचा, काहीतरी नवीन आणायचा आणि त्यासाठीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलेही जातात. अपयशाची थाप पाठीवरती येते, हरकत नाहीये, प्रयत्न सोडायचे नाहीयेत. लढायचा, भिडायचा, जिंकायचा. आज रोहेकरांची मन जिंकायची आहेत आणि त्यासाठीच आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा ही आपल्यासाठीचा एक स्पर्धा रोहेकरांच्या उत्कर्षासाठी. आणि याही वेळचा बॉल आपण पाहतोय अगदी व्हाईट लाईनला पकडून व्हाईट यॉर्कर पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजी. सनी जाधवचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. लगातारचे 2 डॉट बॉल टाकलेत. या ओव्हर मधला 3रा डॉट बॉल आहे. 5 बॉलमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. एक चौकारचा त्याच्यामध्ये समावेश, एक वाईट आला आणि एक दुहेरी धाव. या षटकाचा शेवटचा बॉल, षटकाचा शेवटचा बॉल आहे. कशा पद्धतीने या षटकाचा अंत होईल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाज. यावेळचा हा बॉल लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवलं जाईल. सुपूर्त जोपर्यंत करतील 1 धावेची पूर्तता झालेली आहे. धावसंख्या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर अब तक 56, लॉस ऑफ 3 विकेट. 56 धावा 3 विकेट्स. 5 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 6 चेंडू जे महत्त्वपूर्ण राहणार आहेत. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. या ओव्हरमध्ये जर 15-1 धावा आल्या, 15-16 किंवा 20 धावा जर आल्या तर 80 पर्यंत 70 पर्यंत स्कोर कार्ड पोहोचू शकतो आणि कदाचित
या मॅच मध्ये थोडीशी रंगतता, रोमहर्षकता आणि हाय स्कोरिंग मॅच ऑलवेज तुम्हाला पाहायला खूप आनंद होतं. ज्या पद्धतीने चौकार षटकारांचं हे टेनिस क्रिकेटचे आपण हा पर्व पाहतोय, ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये वारंवार बदल होत गेले, चेंडूमध्ये बदल होत गेले. हल्ली प्रत्येक खेळाडूकडे 3-3, 4-4 बॅट्स असतात, ब्रँडेड कंपनीचे शूज असतात, इनर्स असतात. हल्ली आपण या टुर्नामेंटमध्ये सुद्धा पाहतोय काय अफलातून टी शर्ट आहेत, क्वालिटीचे टी शर्ट आहेत. आणि कौतुक करेन मी RTPLच्या संपूर्ण टीमचं, ज्या पद्धतीने त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये योग्य एक टॉप लेवलचे काम केलेलं आहे आणि खरोखरच त्यांना धन्यवाद सुद्धा देतोय. रोहेकरांसाठी एक सर्व खेळाडूंसाठी एक हक्काचं व्यासपीठ त्यांनी इथे उभं केलेलं असताना शेवटची ओव्हर प्रतीक गोलंदाजी मार्कवर आल्यात राईट हँड ओव्हर दी विकेटने. फुल टॉस बॉल, मिस टायमिंग फटका, नो मॅन्स लँड मध्ये नाही होणार कारण क्षेत्ररक्षक लॉंग ऑनवर हळू आले आणि चेंडूला हलक्या रीतीने पकडलाय. फलंदाजाला मैदानात सोडावं लागेल. पहिल्यांदाच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो रोहित पाटील दाखल होताना पाहायला मिळतात. महत्वपूर्ण खेळाडू सचिन मोहिते चांगले खेळत होते, 21 पर्यंत पोहोचले होते वैयक्तिक. त्याच वेळेला 2 षटकार त्यांच्या पाठमधून आपण पाहिले, एक चौकारही आला होता. पण त्या क्षणी मात्र त्यांना थांबवण्याचा कारनामा प्रतीक घासेनं केला. पहिलाच बॉल फेकला, पहिल्याच बॉलवरती अगदी फुलटॉस होता, तो कमी गतीचा राहिला आणि त्याच कारणाने अगदी फसले गेले. समोर लॉंगॉनला पकडले, एक चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली तिकडे प्रतीक यांच्या माध्यमातून. गोलंदाज सुद्धा प्रतीक यात चांगल्या पद्धतीची गोलंदाजी चालू. पहिल्याच बॉलवरती विकेट आली. दुसरा बॉल हा ट्रॅकर होता, आता तोही बॉल हवेत खेळला. बॉलनं लांबी कितपत गाठली आहे, यस लांबी चांगली आहे, उंची चांगली आहे, बॉल सीमारेखेच्या पलीकडे चालला. 6 धावांसाठी मोठा ब्लास्ट षटकार. फटका, आसमानी फटका, तुफानी फटका, 6 धावांचा फटका, षटकाराचा फटका मैदानाच्या बाहेर. थँक्यू सो मच डीजे मास्टर. पद्धतीने रेंज मध्ये आला, रडार मध्ये आला, आपल्या झोन मध्ये आला आणि कम्फर्ट झोन मध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने मानवाला जी शक्ती मिळते ना, ती शक्ती खरोखर त्या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळाली, ताकद पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने सकाळचा जो नाश्ता केलेला आहे त्याची जी एनर्जी आहे, ते एनर्जेटिक शॉट आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 68, लॉस ऑफ 4 विकेट्स. नाव ही इज ऑन हॅट्रिक. दुधात माशी पडावी असा प्रसंग, मोठा फटका मारण्याचा हा जो मोह आवरलेला नाहीये. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. 68 या धावसंख्येवर 5वा धक्का लागलाय टीम इंडिया वॉरियर्स. व्ह्यू रचना काय आहे? राईट हँडेड बॅट्समन साठी आपण पाहिलं डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, कव्हर पॉइंट आहे जो डीप मध्ये आहे, थर्ड मॅन आहे, शॉर्ट थर्ड मॅन आपण पाहतोय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉर्ट पॉइंट आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर फाईन लेग आहे, शॉर्ट फाईन लेग आहे. अशा पद्धतीची फिल्डिंगची व्ह्यू रचना आहे. आउटसाइड ऑफ स्टंप किंवा मिडल स्टंप या दोनही स्टंपच्या मध्ये किंवा त्या लाईन मध्ये गोलंदाजी किंवा टप्पा टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून होणार हे मात्र निश्चित. गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक, ज्यावेळी चांगला स्ट्रोक आहे, खेचून मारलाय, अगदी पकडून चेंडू मारलाय लॉंगॉनच्या दिशेला, परंतु रनिंग बिटवीन द विकेट पहा, चीते की चाल और बाज की नजर, और इन दोनों ही बल्लेबाजों के रनिंग बिटवीन द विकेट पर कभी संदेह नहीं करते.
एकंदरीत आपण पाहतो अति वेगानं, कारण की 2 धावा पूर्ण करायच्या तर पहिली धाव वेगानं धावणं गरजेचं आहे आणि ती धाव खूप वेगानं धावली या 2 बॅटरनं. एका बाजूला क्रिश, एका बाजूला सतीश आपण पाहतोय आणि मग दुसरी धाव आरामामध्ये पार केली. 70 धावा, 70 वरती 5 अशी सध्याची स्थिती. 5वं षटक ज्या वेळेला संपलं त्यानंतर प्रतीक आले, बॉलिंगची सुरुवात चांगली झाली, 2 षटकार पाहायला मिळाले आणि आता पुन्हा कमबॅकच्या पाठी पळतात. यावेळीचा बॉल कसा, यावेळीचा बॉल चांगला आणि यस यावेळीचा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा. पहिला इनिंगचा खेळ थांबला 70 वरती. मागील मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर फक्त 55 बनला होता. इथून हळूहळू 70 पुढे चालला, आजचा दिवस पुढे चालला आणि आजच्या दिवसामध्ये निश्चितपणे एक चांगल्या दर्जाच्या मॅचेस बघायला मिळतील यात तीळ मात्र शंका आता बाकी नाहीये. यस चला पुढच्या मॅचचा टॉस आपल्याला कंप्लीट करायचा. मी विनंती करेन टीम विनंती करतोय की थोड्या वेळासाठी आमचा टॉस बॉक्स खाली करा आणि या सर्व रसिक प्रेक्षकांचं सुद्धा ज्या मनमुराद आनंद लुटण्यासाठी आले त्यांचं सुद्धा मनपूर्वक मी स्वागत करतोय. RTPL सीझन 3 आजचा डे 2 आहे आणि ज्या पद्धतीने मी मैदानावर पाहतोय रसिक प्रेक्षकांची मांदियाळी पाहायला मिळते. अगदी बाईक्स घेऊन, सनग्लास, त्यानंतर पाण्याची बॉटल, अगदी काही प्रेक्षक डब्बा सुद्धा घेऊन आलेले आहेत. आज पूर्ण दिवस जे 7 दिवस 5-6 दिवस ही टुर्नामेंट आहे या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटायचा आहे, कारण ही रोहेकरांची हक्काची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये खरोखरच ज्या पद्धतीने खेळाडू खेळतायत मग प्रेक्षकांनी मन त्यांची ज्या पद्धतीने आपण का आनंद लुटायचा नाहीये अशा पद्धतीचं त्यांचं सुद्धा मानस आहे. मी दोनही टीम कॅप्टन्सना विनंती करतोय लवकरात लवकर यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये चोंडेश्वरी करसुरे आणि स्वरराज अग्रोविन. चला शेवटचा कॉल आहे. अपोनंट टीमचं कॅप्टन इथे आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. आमचे मित्र खूप कालावधीनंतर ऑलमोस्ट 1 इयर नंतर आम्ही भेटतोय. प्रेमजी तुमचा आम्ही वेट करतोय. या आमचे मान्यवर सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्या मान्यवरांचं सुद्धा आम्ही खूप सारं धन्यवाद ज्या पद्धतीने तुम्ही इथे आलात आणि या मॅचचं टॉस आहे. दोनही संघ एक मॅच हारलेले आहात, लॉस झालेले आहात आणि त्यामुळे ही मॅच तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. या मॅचचा महत्त्वपूर्ण टॉस आमचे मान्यवर दादा इथे आहेत. दादांच्या हस्ते या ठिकाणी टॉस होतोय. छापा कॉल केलाय आणि काटा पडलेला आहे. काय सांगशील, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. थोडासा दबाव असणार आहे कारण पहिला सामना तुम्ही पराभूत झालेला आहात, परंतु तुमच्या संघामध्ये चांगली संघ बांधणी तुम्ही केलेली आहे. त्यामुळे कोणत्या खेळाडूवर तुमचा जास्त विश्वास असेल जो आपल्या तुमच्या टीमला या विजयापर्यंत नेऊ शकतो? नवाज खान. थँक्यू सो मच. या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. पुन्हा एकदा तुम्ही टॉस हारलात मला असं वाटतंय आणि पुन्हा एकदा तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. मागील मॅच मध्ये तुम्ही थोडीशी घाई केली त्यामुळे तुमची विकेट पडल्यानंतर धावा खूप कमी आल्यात. आता स्ट्रॅटेजी तुम्हाला बदलावी लागेल, एक वेगळा माइंडसेट बनवावा लागेल, सरप्राइझिंग करावं लागेल आणि चांगली बॅटिंग करावं लागेल. टार्गेट किती तुम्ही अचीव करू शकता 6 ओव्हरमध्ये? नक्कीच टार्गेट 60-70 पर्यंत आम्ही करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. आम्ही कुठेही जात नाहीयेत. आम्ही वर्ल्ड कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे प्रथमेश ठाकूर आणि हर्षल मुंडे यांचा आवाज ऐकताय. न्यूज फ्रॉम द सेंटर. चोंडेश्वरी करसुरे वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट.
हॅलो चेक. यस, थँक्यू सो मच. या पलीकडे आपण कपिलजी ठाकूर सरांना आमच्या समवेत ऐकत होतात. आता समालोचन कक्षामध्ये प्रथमेश ठाकूर आमच्या समवेत जोडले जातील. यस, महत्वपूर्ण मॅच, पूर्वार्धाचा खेळ संपला. 71 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. पहिलाच बॉल फुलटॉस होता. प्रथमेश खांडेकर आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतील. वाईट मिड विकेटला बॉल चालला. एक धाव मिळाली अतिवेगानं. दुहेरी धावेचा प्रयत्न झाला आणि 2 धावा बघता बघता आपण पाहतो. प्रथमेश आपण पहिल्या मॅच मध्ये अगदी फक्त 55 धावा झाल्या होत्या. आता इकडे मात्र सुरुवात दमदार झाली. 70 धावा बनलात. 71चं टार्गेट आहे आणि पहिल्याच बॉलवरती 2 हल्लात. सुरुवात चांगली झाली या मॅच मध्ये देखील आणि दोन विजेते संघ एकमेकांसमोर. आत्मविश्वास दोघांचाही वाढलेला आहे. मोठ्या आत्मविश्वासाने सध्याच्या घडीला मैदानामध्ये खेळ करण्यासाठी दोन्ही संघ तयार. प्रथमेशच्या बॅटमध्ये पहिल्या बॉलवर डबल आले. क्रिश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. क्रिश पाटीलला देखील इम्प्रेस केलंय. यावेळेस फटका चांगला इनफिल्डचा भेदण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र एक धाव पूर्ण. क्रिश पाटील गोलंदाजी मागवरती. कोकण एक्सप्रेस म्हणून त्याची ओळख आहे आणि RTPL स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक करण्याचा विक्रम देखील या गोलंदाजाच्या नावावर राहिलाय. कोकण एक्सप्रेस आहे आणि एक्सप्रेस मात्र एकदा सुटली ना हर्षल की तिथे मात्र फलंदाजांना अडचणी येतात. त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. ऑफ केलाय. फटका चांगला. फिल्डर तिथे उपस्थित आहेत आणि कोणती मिस्टेक होणार नाहीये. फिल्डर डाऊन दी बॉल. विकेटचं पत्र आपल्याला पाहायला मिळत आहे. लागणारा पहिला धक्का. शोधामध्ये एक मोठा विजय आपल्या नावावरती करण्यासाठी समोर आपण पाहतो संदेश पाहिजे. यावेळीचा बॉल अडवा. बॅटने खेळायचं होतं. बॅट बॉलचा संपर्क कोणताही राहिला नाहीये. एक मोठा स्ट्रोक खेळायचा होता पण त्याच वेळेला बॅट बॉलचा संपर्कच राहिला नाहीये आणि तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर महत्वपूर्ण एक डॉट बॉल फेकला गेला. क्रिश चांगली गोलंदाजी. 71 धावा थांबवायच्यात आणि त्यासाठीची भन्नाट वेगाची गोलंदाजी अपेक्षित आहे. तेच बॉल फेकले जातात. हो यावेळेला काय घडलं. सरळ यष्टांचा वेध. इकडे मात्र आपण पाहतो क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळाले. एक महत्वपूर्ण खेळाडू पप्पू बाद.
संदेश भाईत मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतील. एक मोठी विकेट खऱ्या अर्थानं आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. मुजीब चांगली त्यांनी बॉलिंग केली. आता बॅटिंग करावी लागणार आहे. खऱ्या अर्थानं एकंदरीत या मैदानाच्या आतमध्ये धावा त्यांना खूप सारा बनवावा लागणार आहे. 71चा पाठलाग करायचा. एक मोठी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना 2 विकेट गमावल्यात. खऱ्या अर्थानं बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये टीम वैष्णवी 11 कोलाड संघ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी आपण पाहतो नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. स्वतः दीपक गंभे बॉलिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतात. जिथे षटक क्रमांक आतापर्यंतच पहिलं संपुष्टात आलं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावा 4 धावा आपण स्कोर कार्ड वरती आतापर्यंत पाहतो. एक चांगला स्ट्रोक खेळला गेला. बघता बघता बॉडी बेस्ट कव्हर बाउंड्री लाईनच्या पार. आता जय पाटणकरच्या बॅट मधून चौकार. पुरे राहिले आणि तिकडे मात्र बघता बघता आपण जर पाहिलं तर 4 धावा येताना आपण पाहिला. पुढचा बॉल यावेळीचा बॉल सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. सन्मानजनक फटका खेळला जयनं आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर एक सिंगल अजून एक स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. आणि त्याच एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफळकावरती आतापर्यंत एकंदरीत आपण जर पाहिलं तर 9 धावा धावफळकावरती लागल्या जातात. 9 धावा धावफळकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. बॅटिंग करताना टीम मैदानावरती वैष्णवी 11 कोलाड या 71 धावांचा पाठलाग करायचा. कालच्या दिवसामध्ये चांगलं क्रिकेट खेळलं आणि कालचा दिवस खऱ्या अर्थानं गाजवला होता. पहिल्याच मॅचमध्ये वैष्णवी 11 कोलाड संघानं एक मोठा विजय इकडे मात्र श्री चोंडेश्वरी कडसूर या टीमच्या विपक्षामध्ये एक मोठा विजय मिळवला होता. आणि आता इथे सुद्धा प्रयत्नशील राहतील. मोठे प्रयत्न केले जातील. समोर आपण जर पाहिलं तर एक महत्वपूर्ण संघ इंडिया वॉरियर्स. टप्पा पडला. बॉल टर्न झाला. वा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. स्वतः दीपक गंभे टीमचे कॅप्टन अगदी टप्पा पडल्यानंतर बॉलला बराच बाहेर काढला. कळलंच नाहीये. बॅटिंग करताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुजीब आपण पाहतोय. डावकुरे हाताचे खेळाडू आणि आतापर्यंत आपण पाहतोय चांगली सुरुवात. याही वेळचा बॉल आताही सेम डिलिव्हरी सेम रिझल्ट. टप्पा पडला. पुन्हा बाहेर निघाला. पुन्हा एसटी रक्षकाचा वेध घेतला. पुन्हा डॉट बॉलच बघायला मिळाला. ही गोलंदाजी हे अनुभव आणि तो अनुभव पणाला लावून मैदानाच्या आतमध्ये दीपक गंभे चांगल्या दर्जाचा खेळ करताना पाहायला मिळतात. प्रभावित करणारी गोलंदाजी, अचूकता भेदकता दाखवणारी गोलंदाजी, टीमला मोठा दिलासा देणारी गोलंदाजी. दीपक गंभे समोर मुजीब. 2 एक्सपिरियन्स खेळाडू. दोघांकडे चांगला अनुभव आहे. पुढचा बॉल यावेळीचा फुलटॉस होता. आडवा बॅटने खेळलं सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. स्क्वेअर लेगला पकडले गेले. ते अजून एक मोठी विकेट. अजून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. खेळाडूचे नाव यश पारंगे. त्यांच्या साथीला आपण पाहतो जय पाटणकर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि एकंदरीत इथे जर विचार केला ना आपण ही जोडी सर्वाधिक महत्वाची आहे. बॅटिंग करताना टीम वैष्णवी 11 कोलाड संघासाठी
आता जय काय करतील, आता यश काय करतील या खेळीकडे पाहिलं जाईल. कारण की समोर दीपक गंबे अप्रतिम गोलंदाजी, एक मोठी सफलता दावा खर्च केल्यात 5. सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय, सन्मानजनक फटका तिकडे खेळला, एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि अतिवेगानं 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. या दुहेरी अंकाच्या साह्यानं दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. 12 जूनचा खेळ थांबला. नंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 71चा पाठलाग करताना वैष्णवी 11 कोल्हाट टीम पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. 3 फलंदाज बाद झालेत, 11 धावा फळकावरती एकंदरीत आपण पाहतोय. विनंती करेन कोणती टीम मीटिंग नको, सकाळच्या 17 आम्ही विनंती करतो आपण स्पीडअप घ्या, कारण की आजही आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आणि तेही 6 षटकांचे सामने आपण खेळवणार आहोत. 12 चेंडूंचा खेळ थांबला, धावा 11 झाला, 71चा पाठलाग करायचा. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 5.50च्या सरासरीनं बॅटिंग चालू आहे, पण अशी सरासरी चालू राहिली तर या मॅचमध्ये एक मोठा विजय इंडिया वॉरियर्स टीमच्या बाजूने झुकू शकतो. पण त्याच वेळेला 71 ओव्हर चांगल्या दर्जाची बॅटिंग झाली तर या मॅचची स्थिती इथे बदलली जाऊ शकते. 24 बॉल, येणारे 24 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता बॅटिंग करताना वैष्णवी 11 कुलाटसाठी. आणि सलामी लावले खेळाडू जय पाटणकर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्याच वेळेला यश पारंगे टीमचे कॅप्टन. गोलंदाजीसाठी फिरकीचा वारसा जपणारा खेळाडू ज्यानं आजच्या दिवसामध्ये प्रत्येक फलंदाजाला सळो की पळ करून सोडला, नाव आहे संदीप बटारे. मोठा अनुभव या खेळाडूकडे. दोन्ही ब्रेक, कधी ऑफ ब्रेकचा वापर, कधी लेग ब्रेकचा वापर. यावेळीचा पहिला बॉल, पहिलाच बॉल टप्पा पडला, जागेवरती फिरला, कळलं नाहीये. इकडे जयला सुद्धा बॉल अगदी एका जागेवरती स्तब्ध राहिला आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 11. ओ याही वेळचा बॉल खुलातला होता, आडवा बाटे खेळला, स्क्वेअर लेगला बॉल चालला, क्षेत्ररक्षक अतिवेगाने आलेत. एक धाव निश्चितपणे मिळेल आणि त्या एकाच धावेवरती समाधानही मानलं जातं. एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे गेली आहे. धावा धावफलकावरती 12 आपण पाहतोय. संदीप बटारे या नावानं आज प्रभावित केलं. फक्त आणि फक्त एकच मोठा फटका खेळाडूच्या अगेन्स्ट आला, तोही एक चौकार राहिला होता. आणि अद्याप आपण जर पाहिलं तर एकही षटकार खेळला नाहीये अगेन्स्ट, ज्या वेळेला बॉलिंग अचूक टप्प्यावरती आणि काहीतरी नवीन प्रत्येक बॉलवरती ते घेऊन आलेत. लेग ब्रेकचा वापर चांगला केला आज. ओ याही वेळेला समोर टप्पा पडला, बॉल बाहेर निघाला, फसवला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, खूप हातभर वळण घेतो बॉल. 12 वरती अजून एक आपण जर पाहिलं तर डॉट बॉल आला. 3रं षटक मार्गस्थ आहे. 71चा पाठलाग करायचा, बॅकफुट वरती ढकलला टीम वैष्णवी 11 कोल्हाटला. याही वेळेला बॅटची लिडिंग एज आता एस्टनच्या मागे क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग तिकडे बघायला मिळेल. अजून एक डॉट बॉलची सांगता. वाह संदीप बटारे काय खेळ करताना पाहायला मिळतात. अगदी रोखले, 4 बॉल त्यांनी फेकले, एक सिंगल तिकडे आली आणि त्या एकाच धावेवरती मात्र समाधान अद्याप मानला गेला. चांगली खेळी, चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी नाराजी व्यक्त केली जाईल या मॅचच्या माध्यमातून. खेळत असताना खेळपट्टीवरती मात्र यश पारंगे धावा येत नाहीयेत. समोरचा बॉल खुलातला होता, आडवा बाटणं बॉल चालला, समोरच्या दिशेला एक धाव मिळेल. तिकडे काऊ कॉर्नर मध्ये चांगल्या पद्धतीची फील्ड आपण पाहतोय. एक सिंगल मिळते, एक पेक्षा जास्त काही खर्च करायला तयार नाहीयेत संदीप बटारे. 5 बॉल फेकले, 2 सिंगल आला, 3 डॉट पाहायला मिळाले आणि अगदी प्रत्येक बॅटरला थांबवण्याचा कारनामा, फिरकीचा जादूगार. ओ या वेळेला ऑफकटचा वापर, वाह फसवलंय, चकवलंय आणि अगदी थांबवलंय. जयला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. अप्रतिम गोलंदाजी, सफलता, बॅटर आउट.
तानाजी देशमुख साहेब यांच्या वतीनं अक्षय स्मृती पुरस्कृत आपण पाहतो एक सायकल आपल्याला आली आहे. मुग्धा संजय कदम यांच्या वतीनं सुद्धा एक सायकल आपल्याला देण्यात आली आहे. कैलासवासी शशिकांतजी तावडे यांच्या स्मरणार्थ अभिषेक अभ्यासवी शशिकांतजी गोतवडे साहेब यांच्या स्मरणार्थ अभिषेक गोतवडे यांच्या वतीनं आपण पाहतो एक सायकल देण्यात आली आहे. सनी दिनेश कांबळे यांच्या वतीनं सुद्धा आपण जर पाहिलं तर एक सायकल आपल्याला देण्यात आली आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार. मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक चषक सन्माननीय शंकरभाई महाबे यांच्या वतीनं आपण पाहतो देण्यात आली आहे. त्याच वेळेला बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी मन मंदिर स्पोर्ट्स यांच्या वतीनं आकर्षक ट्रॉफीज आपल्याला देण्यात आल्यात. त्याच वेळेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्मार्ट वॉच आहे तो सन्माननीय योगीराजजी मस्के साहेब यांच्या वतीनं आपल्याला देण्यात आला. वॉशिंग मशीन आपण पाहतो ज्या बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी आहेत सन्माननीय मेजर हनुमेजी हदिमनी साहेब यांच्या वतीनं आपल्याला देण्यात आलात. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी जो फ्रीज आहे तो सन्माननीय उस्मानजी कागदी साहेब यांच्या वतीनं आपल्याला देण्यात आला. आणि फ्री वायफाय या स्पर्धेसाठी अवधेशजी प्रजापती साहेब यांच्या वतीनं आपल्यासाठी देण्यात आला. तेजस्विनी तुषार वाजंत्री मॅडम यांच्या वतीनं सरपंच कोकबन यांच्या वतीनं आपण पाहतोय या स्पर्धेच्या विजेतेपदाची जी ट्रॉफी आहे ती आपल्याला देण्यात आली आहे. त्यांचे मनपूर्वक आभार आहेत या सर्व देणगीदारांचं. यस आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच साठी एक सुंदर रोपटं दिलं जातं शुभ सन्मानासाठी जे आपण सुंदर रोपटं वापरतोय ते शुभंकर मँगो फार्म यांच्या वतीनं रुपेशजी सानप साहेब यांच्या वतीनं आपल्याला देण्यात आलं. यस सर्वांचाच आभार आहे. सगळ्यांच्या पाठबळामुळे आज खऱ्या अर्थाने स्पर्धा यशाकडे निघाली आहे. रोहा तालुक्याची मानाची स्पर्धा रोहा तालुका प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. आज क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा सोहळा 7 दिवस या खेळपट्टीवरती पार पडताना पाहायला मिळेल. 14 षटकाला सुरुवात झाली आहे. 14 धावांवरती 4 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानावरती प्रतीक. याही वेळेचा बॉल अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतात. दीपक गंभे टप्पा टाकला आणि तदनंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतला. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या रीतीची गोलंदाजी आपण पाहतोय. 71चा पाठलाग करताना थांबवलाय. याही वेळेचा स्ट्रोक चांगला खेळला. समोरच्या दिशेला फटका लॉंग ऑनला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक वेगाने येतील आणि बघता बघता तिकडे मात्र एक धाव मिळते आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 15 धावा. निश्चितपणे आपण पाहतो 15 धावा फलकावरती आणि इथून पुढे निश्चित आमच्या समवेत समालोचन कक्षामध्ये प्रथमेश ठाकूर जोडले जातील. फटका चांगलाय. फटका चांगला आडवा पाटणं व यात्रेवर पाठवलाय. लाजवाब स्ट्रोक आपण पाहतोय. क्या बात आहे. दर्शनार षटकार आलाय. का चाबूक शॉट आपल्याला पाहायला मिळाला. उव्यावत कोरा टाकलाय. पूर्णपणे फिट केलाय बॅटरला. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय आणि लगेच असा डॉट बॉलच्या हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. आता येणारे 12 बॉल आणि 25.00च्या सरासरीनं 50 करायचा आहेत. 12 बॉल 50. निश्चितपणे आपण पाहतो 12 चेंडू 50 धावांची गरज आहे. पहिल्या 24 चेंडूमध्ये 21 धावाच फक्त बनला. काय बॉलिंग केली. अगदी कंजूसभरी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जिकडे संदीप बठारे यांना आपण गोलंदाजी करताना पाहिलं तिकडे दीपक गंभे यांना सुद्धा आपण बघितलं आणि अप्रतिम गोलंदाजी अचूकता भेदकता सगळं काही पाहिलं. कृष्ण सुद्धा चांगली सुरुवात मिळवून दिली होती. कृष्ण फक्त आपण जर पाहिलं तर 4 धावांचं षटक टाकलं ते पहिलं पॉवर प्लेचं. तदनंतर दीपक गंभे आले त्यांनी कमबॅक केलं. संदीप बठारे आले त्यांनी थांबवण्याचा कारनामा केला आणि तदनंतर पुन्हा नव्यानं दीपक गंभे त्यांना पाहायला मिळाले आणि आता 5व्या षटकासाठी संदीप बठारे. फिरकीचा जादूगर. खरं तर या गोलंदाजानं आपल्या फिरकीच्या जोरावर सर्वांना नाचवलाय. टप्पा सापडला नाही आणि त्यामुळे मात्र बॉलला पाठवला बाउंड्री यायचा बाय. टप्पा पडूच दिला नाही फलंदाजानं. पुढे आला आणि स्वीप करून टाकलाय. नक्कीच आपण पाहतो स्क्वेरिश मिड विकेट वरून हा आलेला षटकार. फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं
आणि त्यानंतर मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाज सफल राहिला. आता टप्पा पडला आणि फलंदाज मात्र संभ्रमात देखील पडला. कळलंच नाहीये बघा ना, आज प्रभावित केलं. लेग कटर बॉल ज्या वेळेला टप्पा पडतोय ना, बॅटवरतीच येत नाहीये कोणत्या बॅट्समनच्या. प्रत्येकानं खूप प्रयत्न केले बघा. याही वेळेला आताही फसवलंय, आताही चकवलंय, आताही कळलंच नाहीये. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. टप्पा पडतोय, बॉल बाहेर निघतोय, सेम रिझल्ट, डॉट बॉल. काय परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो. ज्या प्रकारची गोलंदाजी सुरू आहे, सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. यापूर्वी आपण पाहिलं तर फुलटॉस होता आणि आता टप्पा हेरलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते, पण त्यांचा आवाक्याचा बाहेर. अंपायर सिग्नल, दॅट्स द मास्टर वेट सिक्सर. केला. यापूर्वी सगळे लेग ब्रेक पाहिले हर्षल, आणि आता मात्र ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर आत येणारा चेंडू बॅटवर आला आणि त्याला बाहेर पाठवलं. स्लॉट मध्ये होता. आपण पाहतो आता हार्ड बॉल अडतीसची गरज आहे. 33 आता बनला. धावा येतात, धावा येणं गरजेचंच आहे. याही वेळेचा बॉल आपण पाहतोय, बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न होता. पुन्हा लेग ब्रेकचा वापर केला बघा. जेव्हा जेव्हा लेग ब्रेक फेकल्यानंतर आजच्या दिवसामध्ये तरी संदीप भटारे असे गोलंदाज असतील की ज्यांनी सर्वाधिक जास्त डॉट बॉल फेकलेत. डेफिनेटली आपण म्हणू शकतो मोस्ट इकॉनॉमिकल. बट 2 सिक्सर झाले ते त्यांच्या चुकीमुळे. कदाचित तिसरा येऊ शकतो. फटका मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. फिल्डर आहेत, फक्त दर्शक बनतील. बॉलला पाठवलं मिड विकेट हवाई यात्रेवर. लुकलुकत्या ताराप्रमाणे चेंडू डोळ्यांच्या नजरेआड. षटकार. हा स्पोर्ट्स या वाहिनीवरती आता तुम्ही पाहू शकाल. हायलाइट्स ऑफ लास्ट 6 डिलिव्हरीज. पहिला बॉल जो ऑन साइडला मी हर्षल उल्लेख केला की फुल लेंथ मध्ये कन्वर्ट करून जो स्वीप केला तो षटकार. त्यानंतर लगेचच कमबॅक केला. लेग ब्रेक तुम्हाला पाहायला मिळाला. बाहेर प्रचंड निघला चेंडू. पडल्यानंतर पुन्हा एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. येस, तेच आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल बॅक टू बॅक 2 आले. त्यानंतर आपण पाहतोय कुठेतरी बाहेर टप्पा ठेवला आणि आत आणण्याचा प्रयत्न तो विथ द टर्न खेळला ऑन साइडला जो षटकार आला. आणि त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा गोलंदाजाने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता आणि सफल देखील राहिला. पुन्हा लेग ब्रेक खेळला गेला आणि तिथे मात्र धाव घेण्यामध्ये असमर्थ ठरले फलंदाज, कारण समोर अगदी मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता आणि लास्ट बॉलवरती जो प्रहार केला स्लॉटमध्ये होता. कोणत्याही प्रकारे चेंडूमध्ये वळण पाहायला मिळालं नाही. सरळ रेषेत बाटवर आला आणि षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि हे नक्कीच मी कौतुक करेन आमचा एंटायर लाईव्ह टीमचा. पट पडलाय. टप्पा बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाचा समीप नेणारा हा चौकार. पाच चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉल तुम्हाला मैदानाच्या बाहेर पाठवायचा आहे. 5 बॉलमध्ये 28 थोडं कठीण आहे, पण सोपं होऊ शकतं ज्या वेळेला यश पारंगे समोर आहे. त्याच्या समोर आपण पाहतो कुणाल कोंडालकर. 5 बॉल 28 ची गरज असताना यावेळेचा फटका चांगला खेळला. समोरच्या दिशेला बॉल जाईल सरळ सीमारेखेच्या पलीकडे. एक मोठा ब्लास्ट या मॅच मध्ये विजयाच्या अगदी समीप नेणारा हा एक षटकार. बावीस धावांची गरज आहे. 4 चेंडू 22 धावांची गरज. इकडे मात्र आपण पाहतोय षटकार आला. एक चांगली बॅटिंग मैदानाच्या मध्ये आता यश पारंगे आपण पाहतोय. 4 चेंडू 20 धावांची गरज आहे. खरं तर कुणाल कोंडालकर एक नावाजलेला नावलौकिक गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात हे कारनामा करणं यशसाठी देखील कठीण असेल. पाहूया कुणालची गोलंदाजी आणि तो आता कमबॅक करेल का या मॅच मध्ये. कमबॅक करावा लागेल कुणालला.
यावेळेस देखील फटका ग्राउंड स्ट्रोक. हर्षल, ग्राउंड स्ट्रोक म्हणजे विजा पासून तुम्ही दूर, फेकी चुकीचा एंडवर आली आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण झालात. आता समीकरण येणारे 3 बॉल आणि विजासाठी तब्बल 20 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि आपण पाहतो 20 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 20 धावा, 51 धावा आतापर्यंत बनला गेला. षटकातील पुढचा बॉल, याही वेळेचा आप ट्रॅकर बॉल. आताही आक्रमण केलं. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच बॉल, लॉंग ऑन क्लिअर, षटकार. गरज आहे. स्पर्धा आजही आठवते हर्षल, मलंगड विभागातील स्पर्धा आम्ही कव्हर करत होतो. 2 बॉल 15ची गरज होती. 2 बिमार आले आणि तिथे बॅटिंग टीमला सामना जिंकला. क्रिकेट अशक्य काही नाहीये आणि मनामध्ये जिद्द असेल आणि गोलंदाज तुमच्यावर उधार झाला असेल तर डेफिनेटली हा धावा बनवू शकतात. पण कुणाल कोंडालकरला आपण पाहिलं, जर मध्ये 2 धावा आल्या ना, तिथे कुठेतरी धावासंख्येची गती कमी झाली. जर त्या 2 बॉलवर जर त्या 2 धावा जिंकल्या तिथे सिक्सर या बाउंड्री कन्वर्ट झाली असती, यदा कदाचित त्या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकला असता. 2 बॉल 14, 2 लीगल डिलिव्हरीमध्ये 14 कठीण आहेत. यश 2 चेंडू मध्ये 14 धावा बन, तर या मॅचची स्थिती बदलेल. यस, हा ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती आक्रमण तर केला. शेवटपर्यंत हार मानायला यश तयार नाहीये. स्क्वेअर लेगला आता क्लिअर. एक मोठा ब्लास्ट झाला. अजून एक षटकार. मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे संघर्ष केला यशनं, त्याचं नावात यश आहे, पण खऱ्या अर्थानं या लीगल बॉलची भरपूर गरज आहे. तर जाऊन कुठे कुणाल कोंडालकरला यश मिळेल. आणि नक्कीच अतिरिक्त धाव वगैरे जर आली तर मात्र सामना बदलू शकतो, कारण विकेट टॉस या स्पर्धेचा नियम म्हणजे व्हाईट बॉलला 1 बॉल 7ची गरज. षटकार ठोकला तर मात्र इंडिया वॉरियर्स नावे संघ मात्र इथे परास्त होऊ शकतो. त्याचं कारण या स्पर्धेचा नियम आपण पाहिला हर्षल, तर विकेट टॉस, प्रथम विकेटला प्राधान्य आहे, त्यानंतर टॉसला महत्त्व दिलं जाईल. 5 विकेट गमावले होते इंडिया वॉरियर्स नावेनं आणि 4 विकेट गमावल्यात वैष्णव इलेव्हन कोलाडनं. त्यामुळे विकेटच्या आधारावर 1 बॉलमध्ये 7 धावा देखील चालतील. आणि मांगरोल नाईट सरपंच चषकाची स्पर्धा आजही आठवते. गतवर्षी 1 चेंडू 7 धावांची गरज होती. जागृती स्पोर्ट्स क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघाला आणि अतिरिक्त धाव आली बाय व्हाईट बॉल आणि त्यानंतर षटकार ठोकला होता. असा कारनामा टेनिस विश्वामध्ये झालेला आहे. स्पर्धा वेगळी, क्रीडांगण वेगळं, फॉर्मॅट वेगळा आहे, समोर खेळाडू वेगळा आहे, दोन्ही संघ वेगळे आहेत आणि वेगळा इतिहास रचला जाईल का मैदानामध्ये हे पाहायचंय. शेवटचा 1 चेंडू 8 धावांची गरज. यस, निश्चितपणे आपण पाहतोय 1 चेंडू 8 धावांची गरज. एक मोठा इतिहास रचला जाईल का इथे. जर या धावा आल्या तर या मॅचची चर्चा रुहाभर राहील. या 1 बॉलची चर्चा सध्या ऑनलाईन 1500 प्रेक्षक करतात. 1500 अधिक प्रेक्षक. शेवटचा बॉल 8 धावा सोडून दिला. ओ माय गुडनेस, कहाणी में ट्विस्ट. इट्स अ व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. आणि या सर गोष्टीची मी चर्चा केली. 1 बॉल 7चा कारनामा झालाय. षटकार जरी आला तरी मात्र आपण पाहतोय विकेटच्या आधारावरती हा सामना मात्र खेळाचा दुसऱ्या डावात वैष्णव इलेव्हन कोलाड संघ जिंकू शकतो. आता मात्र हृदयाचे ठोके वाढले. जर आता या शेवटच्या बॉलसाठी टाळ्या वाजल्या नाहीत तर काय अर्थ नाही या गर्दीचा. तुडुंब गर्दी प्रेक्षकांची. शेवटचा बॉल विजयासाठी 6 धावांची गरज. खरं तर 7 आहे. षटकार जरी आला तरी वैष्णव इलेव्हन कोलाड संघ सामना जिंकेल. कारण की विकेटचा विचार आपण पहिला करतोय. इकडे इंडियन वॉरियर्स संघाचे 5 विकेट गेल्यात आणि वैष्णवी इलेव्हन कोलाड टीमच्या 4 विकेट.
आणि अजूनही यश पारंगे या मैदानाच्या आतमध्ये उभा. मी म्हटलं ना, हा खेळाडू दमदारा, हा खेळाडू असरदारा आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हा खेळाडू महाराष्ट्र गाजवणारा, या रोहा तालुक्याचं नाव 7 समुद्र पार नेणारा. येस, नो डाऊट. कारण एक हाती किल्ला लढवला, अक्षरशः एकटा वाघानं संघर्ष केला मैदानामध्ये आणि आता त्याची अग्नी परीक्षा आहे. जर का हर्षला षटकार आला ना, यश पारंगे आणि त्याचा संपूर्ण फॅन बेस पुढील 6 वर्षात सामना विसरणार नाही. 1-7 षटकार इथे येईल का? बॉल हवे ते क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही. विकेटचा पतन आपल्याला पाहायला मिळतंय. काय फटका सजवला होता. खरं तर यशसाठी मी विनंती करेन सगळ्या प्रेक्षकांना एकदा जोरदार टाळ्या यशसाठी. खरं तर कोलाटने गमावला तरी पण चर्चा यश पारंगेची आज अखंड रोहामध्ये होणार, त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. कारण यशने ज्या प्रकारची बॅटिंग केली, जरूर या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर इंडियन वॉरियर्स नावे संघाने विजय मिळवला, पण खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या मनावर जाणं अधिराज्य गाजवलं ते नाव यश पारंगे. वेल प्लेड यश पारंगे आणि हार्ड लक, टफ लक वैष्णवी लंग कोलाट. व्हेरी वेल, कॉंग्रॅच्युलेशन अँड बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम NDR नावे.